धक्कादायक नागपुरात बांगलादेशी जन्म प्रमाणपत्र घोटाळा, भाजप नेते किरीट सोमय्यांची चौकशीची मागणी। नागपूर शहर व जिल्ह्यात बांगलादेशी बनावट जन्म प्रमाणपत्र घोटाळ्याची गंभीर बाब उघडकीस आली। भाजप नेते किरीट सोमय्या यांनी जिल्हाधिकारी कार्यालय व नागपूर महानगरपालिका यांच्यातील आकड्यांमध्ये झालेल्या तफावतीकडे लक्ष वेधले। त्यांच्या म्हणण्यानुसार जिल्हाधिकारी कार्यालयात एकूण 1234 जन्म प्रमाणपत्रांची नोंद आहे, तर महानगरपालिकेकडे ती संख्या केवळ 639 इतकीच आहे। यामुळे सुमारे अर्ध्याहून अधिक प्रमाणपत्रांचा गोंधळ उघड झाला। या प्रकरणाची गांभीर्य लक्षात घेता उर्वरित जन्म प्रमाणपत्रांची चौकशी करण्याचे आदेश दिल्याचं सोमय्या यांनी सांगितलंय। तसेच मालेगावसह महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये यापूर्वीही बोगस प्रमाणपत्रांचं प्रकरण समोर आलंय। त्यामुळे राज्य सरकारने यावर व्यापक तपासासाठी नियमावली तयार करावी अशी मागणी त्यांनी केली आहे। किरीट सोमय्या, भाजप नेते। तो बांगलादेशी जन्म प्रमाणपत्र घोटाळा नागपूर जिल्ह्यात आणि नागपूर शहरात पण झालेला आहे। आज महापालिका आयुक्त, तहसीलदार, सगळे अधिकारी होते। एक आश्चर्यजनक आकडा असा आलाय की कलेक्टरचं असं म्हणणं आहे, जिल्हाधिकारी तहसीलदारचं, की नागपूर शहरासाठी 1839 अर्ज आले, फक्त 4च रिजेक्ट फेटाळण्यात आले, 1234 सर्टिफिकेट दिले। नागपूर महापालिकेचं म्हणणं आहे आमच्याकडे फक्त 639 अर्ज आले होते। एवढा तफावत आहे। मग उरलेले 50%, कारण की याच्यासाठी नागपूर महापालिकेने एक सर्टिफिकेट द्यावं लागतं। तहसीलदार म्हणतो 1234 लोकांना आम्ही आदेश दिले, ते म्हणतात आम्ही फक्त 639 एनओसी दिली, आणि म्हणून याची व्यवस्थित चौकशी करण्याचे दोघांनी आश्वासन दिलेलं आहे। सर, काय वाटतं, म्हणजे हे सगळे जर एनओसी दिलेली असेल तर हे कागदपत्र कुठून आले, बोगस कागदपत्र आले, कोणी मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात 2,23,000 अर्ज आले, त्यातला 1,00,000 अर्जाचे डॉक्युमेंट फेक आहे, फोर्जरी आहे, आणि त्यात तहसीलदार कार्यालयात पण मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालेला आहे, फसवणूक झालेली आहे। म्हणून देवेंद्र फडणवीस सरकारने यांना स्थगिती दिली होती। आज मी पुसदला गेलो होतो, पुसदला पण आता गुन्हा दाखल करीत आहेत। आतापर्यंत महाराष्ट्रात 20 तहसीलमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत। मला असं वाटतं की नागपूर तहसीलची पण ही स्थिती होणार आहे, आणि त्यामुळे याचा पुढच्यासाठी जे SOP स्टँडर्ड ऑपरेटिंग गाईडलाईन जे टाकण्यात आले आहेत, यात आता बांगलादेशीला मिळणार नाही, पण जे लाख बांगलादेशी घुसलेत त्या प्रत्येकांना पकडून बांगलादेश पाठवलं। सर, आता 1200 कागद जे तुम्ही म्हणताय, जे एनओसी जे मिळाले नाही असे आहे, त्यापैकी 600 कागदांना एनओसी नाहीये, कागदपत्र जर बनावट असेल तर त्याची चौकशी कशी केली जाणार आहे, पुढची प्रक्रिया काय असणार आहे, रद्द केली जाईल? आता 1234 लोकांना नागपूर तहसीलदारने आदेश दिले। नागपूर महापालिका म्हणते आम्ही 639 एनओसी दिली होती। याचा अर्थ नागपूर तहसीलदाराकडे जे 600 एनओसी आल्या होत्या ते कुठल्या होत्या, कशा होत्या, त्याची चौकशी आता तहसीलदार, कमिशनर दोघांनी सांगितलं की आम्ही करतो। नागपूर महापालिका आयुक्त कलेक्टरशी बोलणार, तर याची चौकशी झाल्यावर कदाचित पुढच्या आठवड्यात मी परत येणार, आणि जर यात घोटाळा सापडला तर गुन्हा दाखल होईल। दलालाकडून तयार झाले असावे असा तुम्हाला संशय? 100% मालेगाव असो, अनेक ठिकाणी बोगस प्रमाणपत्र छापण्यात आले आहेत। बोगस मृत्यू सर्टिफिकेट, म्हणजे मी तुम्हाला 30 वर्षाचा सुफियान मालेगावचा, तर मालेगावचा रजिस्ट्रार महापालिकेचा आणि मालेगावचा नायब तहसीलदार, या दोघांनी मिळून त्याला दिलं 1.5 लाख रुपयात डेथ सर्टिफिकेट दिलं, फेक डेथ सर्टिफिकेट। तर मोठ्या प्रमाणात ते झालेले आहेत। आता राज्य सरकारने SIT नेमली आहे। मी मुख्यमंत्र्यांना अपील केली आहे की ती SIT राज्य स्तरावर करावी, ज्याच्यामुळे जिथे जिथे घोटाळे झाले आहेत अधिकाऱ्याला पण सोडणार नाही। सगळीकडे सारखी वाटतंय का? सगळीकडे मोडस ऑपरेंडी कारण असं आहे की डिझाईन आहे। आता महाराष्ट्र आहे,
या 2,23,000 अर्ज आले, त्यात आम्ही काढले 1,000हून अधिक, तर 54 गाव. ह्या 54 पैकी 52 शहरं फक्त मराठवाडा आणि विदर्भात आहे. मग यांनी कॉन्सन्ट्रेट केलेलं आहे. तर या सगळ्यांची चौकशी होत आहे. आता नागपूरची हे पहिल्यांदा माझा आता गेल्या आठवड्यात आकडे आले, आज ते कन्फर्म झालं, तर परत पुढच्या आठवड्यात याचा मी पाठपुरावा करणार. आणि जर गोंधळ असेल तर निश्चितपणे आम्हाला ATS किंवा पोलीसला इन्व्हॉल्व करावं. गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले जाईल. आता आज त्या दोघांनी मान्य केलं की तफावत आहे, मान्य केलंय. आता पुढच्या आठवड्यात त्यांच्या वर्किंग ते नाहीच राहिलंय. लॉ अँड ऑर्डर प्रॉब्लेम होत आहे त्याच्याशी असं काही लिंकअप लागतं असं तुम्हाला सस्पेशन आहे का? पहिलं मी हे आज सिद्ध झालं की 1239 पैकी 600 NOC कुठून आले याचा पहिलं शोधायचा. महापालिकेने सांगितलं आम्ही 639 दिलेली आहे. ते 600 खरी आहे, खोटी आहे, कुठली आहेत, आकडा कुठला आहे हे पुढच्या आठवड्यात, कारण की आता हा आठवडा संपला आहे, त्या हातात आल्यानंतर पुढची चौकशी. थँक्यू. क्या आप इंटीरियर के बारे में सोच रहे हैं पर डिज़ाइन फाइनल नहीं कर पा रहे? होम इंटीरियर या ऑफिस इंटीरियर, किसी भी डिज़ाइन आइडिया को रियलिटी में कैसे बदले, आज हम ये जानेंगे इंडस्ट्री एक्सपर्ट्स से। हमारी कंपनी जो है डिज़ाइन ब्यूरो, उसमें इंटीरियर डिज़ाइनिंग, रिनोवेशन, आर्किटेक्चरल डिज़ाइन, लैंडस्केपिंग एंड रिनोवेशन, फर्नीचर्स, ये सारे जॉब्स हमारे यहाँ होते हैं. और पिछले 20 साल से हम लोग इस फील्ड में हैं. और इसमें 2 से 3 कैटेगरी आप इसको डिवाइड कर सकते हैं, जिसमें कि हम रेसिडेंशियल बोलते हैं, कमर्शियल बोलते हैं और रिनोवेशंस बोल सकते हैं. बेसिकली क्लाइंट्स की नीड्स को अंडरस्टैंड करना, सो नीड बेस्ड एनालिसिस हमारे यहाँ होता है. सो क्लाइंट्स के लिए हम लोग परफेक्ट इसलिए हो जाते हैं, या हम उनके लिए दोबारा, या किसी क्लाइंट्स के लिए हम चौथी बार काम कर रहे हैं बिकॉज ऑफ देयर कॉन्फिडेंस विद अस, कि वो हमारे ऊपर रिलाय करते हैं. हम लोग अमित को पहले से ही जानते थे, तो उनको हमने बुला के उनको जो स्ट्रक्चरल यहाँ पे ब्रिक्स वर्क चल रहा था तभी से उनको कांटेक्ट किया, उन्हीं को जगह दिखाई, उनको स्पेस डिजाइन करने के हिसाब से कांटेक्ट किया. उन्होंने डिजाइन बना के दिया काफी अच्छा. जो भी उसमें जो भी चेंजेस थे उनको वर्कआउट किया हमने. जब जो मटेरियल लेना था वो साथ में हमारे आए, सिलेक्शन के लिए आए. वो जो भी सारा सिलेक्शन उन्होंने काफी अच्छे से करवाया. जो भी उसके बाद में जो एक्सपेक्ट था उससे ज्यादा बेटर ऑफिस उन्होंने बनवाया. बजट अगर आपका लिमिटेड है तो लिमिटेड बजट में भी आप एक अच्छा इंटीरियर कर सकते हैं, ये हमारा विश्वास है. और हमारे क्लाइंट्स के लिए हम वही दे रहे हैं, और उसी से हमारा क्लाइंटल बड़ा है. हर क्लाइंट की एक अलग स्टोरी होती है, उनका एक अलग रिक्वायरमेंट्स होता है. कई बार ये सारा मिस आउट हो जाता है. हम अपने डिज़ाइन उन पे लाते हैं, वो नहीं होना चाहिए. उनको क्या चाहिए वो हम डिलीवर कर सकते हैं, बस वो उनके बारे में हमको समझना पड़ेगा. तो हमारे इसमें हम एक ही बोलते हैं कि ड्रीम कम्स ट्रू. आप ड्रीम देख रहे हो, हम उनको फुलफिल करेंगे, वो हमारी रिस्पॉन्सिबिलिटी है.